स्वामीमय सुप्रभात मंडळी, मी निधी आपल्या पॅशनेट निधी या चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत। तर मंडळी, खूप दिवसांनी मी मोठा व्लॉग सुरू केलेला आहे। तर आज आहे पौर्णिमाला, आता सकाळचे 9 वाजलेले आहेत आणि माझी पूजा अजून बाकी आहे। आज सगळे देव मी प्रॉपर रुपेरीने स्वच्छ करणार आहे, कारण माझ्याकडे चांदीचे देव आहेत। देवारा पण स्वच्छ करणार आहे। तर चला पटापट मी आधी स्वच्छ करून घेते आणि मग तुम्हाला भेटते थोड्याच वेळात। तर आता सगळे चांदीचे देव आणि बाकीचे सगळे जे पण देव होते ते सगळे इथे घासून झालेले आहेत आणि आता मी देवारा प्रॉपर मांडून घेते आणि मग नंतर हे देव सगळे पुसून तिथे मांडते। तर आता देवाऱ्यात सर्वप्रथम मी इथे गणपती बाप्पांची स्थापना केलेली आहे। खरं तर हा गणपती बाप्पासुद्धा चांदीचाच आहे, पण त्याच्यावरनं आम्ही काहीतरी सिल्वर कोटिंग केलेलं की जेणेकरून परत परत रुपेरीने घासायला नको। पण सिल्वर कोटिंगनं अगदी स्टीलसारखंच वाटतं आहे, त्याच्यामुळे ते जरा काळं पडत आलं आहे। हे जेव्हा पूर्ण कोटिंग निघून जाईल ना, तेव्हा गणपती बाप्पा आमचा एकदम स्वच्छ क्लीन असा चांदीचा दिसेल। आता ते केव्हा जाईल काय माहिती, 1-1.5 वर्ष झालं खरं तर ते सिल्वर कोटिंग करून। त्याच्यानंतर आज पौर्णिमा आहे, त्याच्यामुळे मी इथे एक कुलदेवीचा नारळ म्हणजे श्रीफळ इथे प्रस्थापित केलेला आहे। तर या श्रीफळाला सुद्धा काही मला सजवायचं आहे। तर बघूया, आधी सर्वप्रथम मी सगळे देव मांडून घेते आणि त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते की कसे देव मांडले आहेत आणि या श्रीफळावर मी काय करणार आहे। तर प्रत्येक पौर्णिमेला ना मी असा हा नारळ म्हणजे श्रीफळ आहे ना, ते पहिलं विसर्जन करते आणि नवीन श्रीफळ इथे प्रस्थापित करते कुलदेवीच्या नावाने। मी इथे कलश मांडत नाही, कलश ही वेगळी कन्सेप्ट आहे। मी इथे कुलदेवीच्या नावाने तिचा मान म्हणून इथे मी एक श्रीफळ तिच्या मानाने इथे ठेवते आणि त्याची पूजा करते आणि प्रत्येक पौर्णिमेला ते श्रीफळ मी चेंज करते। तर आता इथे सर्व देवांची मांडणी इथे मी करून ठेवलेली आहे आणि आता मी हा दिवासुद्धा रेडी करून ठेवलेला आहे। धुपाची सुद्धा इथे तयारी करून ठेवलेली आहे आणि आता मी दिवा प्रज्वलित करणार आणि प्रत्येक देवांना हळद कुंकू अष्टगंध लावणार, फूल अर्पण करणार आणि या श्रीफळावर सुद्धा ना मला छान असं डेकोरेट करायचं आहे। तर आता तुम्हाला मी सगळी पूजा झाल्यानंतरच एकदा दाखवते की कशी केलेली आहे मी ही पूजा आता। तर चला, एक 10-15 मिनिटात पुन्हा भेटूयात। तर आता हा जो कुलदेवीच्या नावाने मी इथे श्रीफळ म्हणजे नारळ प्रस्थापित केलेला आहे, त्याला छान असा मळवट भरलेला आहे। त्याचप्रमाणे इथे आहे अन्नपूर्णा माता। तर अन्नपूर्णा मातेला सुद्धा मी इथे मळवट भरलेला आहे, छान अशी शाल घातलेली आहे आणि मस्त असं सुंदर असं छोटंसं नाजूकसं मंगळसूत्र घातलेलं आहे। तर माझा विचार आहे गुढीपाडव्यापर्यंत एक छान सुंदर सोन्याचं मंगळसूत्र मी देवीला अर्पण करेन। तर बघूया देवीच्या मनात काय आहे, तर त्याच्याप्रमाणे मी नक्कीच बनवेन। तर आता महालक्ष्मी मातेला सुद्धा इथे मी छान असा मळवट भरलेला आहे। तर आज पौर्णिमेनिमित्त उंबरठ्यावर छान असं हळदीचं लिंपणसुद्धा केलेलं आहे आणि उंबरठ्याच्या बाहेर छान असा तुपाचा दिवा प्रज्वलित केलेला आहे आणि त्यानेच मी या उंबरठ्याचे पूजन करते आहे। तर अशा छान दिवशी ना निदान उंबरठ्यावर छान असं हळदीचं लिंपण करावं, जेणेकरून घरामध्ये सकारात्मकता निर्माण होईल आणि असं उंबरठ्याचं पूजन झाल्यानंतर किती छान आणि प्रसन्न वाटते बघा, बाहेरूनच घरातलं दृश्य। आणि बाजूला छान असे दोन्ही बाजूना मी पुन्हा तुपाचे मातीचे दिवे लावलेले आहेत आणि हे दिवाळीतले दिवे आहेत, पण म्हटलं चला आज पौर्णिमा आहे, छान सण आहे, तर लावूयात। आणि इथे ना डाव्या बाजूला जे दिसतंय ना, तर त्याच्यामध्ये मी छोट्याशा गडूमध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि त्यात हळद कुंकू घातलेलं आहे। तर त्याच्यानंतर आज पौर्णिमेनिमित्त श्रीयंत्राचं सुद्धा पूजन केलेलं आहे। ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै विच्चै ओम 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 ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै विच्चै। तर पौर्णिमेच्या दिवशी ना मी बऱ्याच सेवा करते, त्यापैकी ही सेवा म्हणजे कुंकुमार्चन। तर श्रीयंत्रावर मी हे कुंकुमार्चन करते आहे, तर त्यामुळे ना जे श्रीयंत्र आहे ते सिद्ध होत जातं आणि अशाच प्रकारे हे श्रीयंत्र आपण सिद्ध करायचं असतं। मग आपण श्रीसूक्तम म्हणून सुद्धा कुंकुमार्चन करू शकतो, 99 मंत्राचा जप करू शकतो, त्यानंतर धूप लावून ना
पूर्ण घराच्या बाहेर मी उभं राहून आहे ना, पूर्ण घराला मी त्या धुपाने ओवाळते. उंबरठ्याचं सुद्धा त्या धुपाने मी पूजन करते आणि तोच धूप मी पूर्ण घरामध्ये पूर्ण फिरवते, जेणेकरून घरात पॉझिटिव्हिटी तर क्रिएट होईल. देवांना छान असा खडी साखरेचा नैवेद्य दाखवलेला आहे आणि देवांना प्यायला पाणी ठेवलेलं आहे. तर संध्याकाळी आता जो पण काही नैवेद्य बनवणार, डाळ भात, कढी भात आणि भजी वगैरे काहीतरी बनवेन आणि मग त्याचा नैवेद्य मी देवांना दाखवेन. तर आता माझी इथे कुंकुमार्चन सेवा जी श्रीयंत्रावर करतो ती झालेली आहे आणि आता इथे मी कुंचम सेवा करणार आहे. तर कुंचम सेवेसाठी इथे मी तयारी केलेली आहे. डिशमध्ये तांदूळ घेतलेले आहेत, त्याच्यावर छान अशी नाणी आहेत, पैसे आहेत, ते इथे मांडलेले आहेत. तर मंडळी अशी छान अशी माझी पूजा झालेली आहे. तर मस्त बघा देवांना नैवेद्य दाखवलेला आहे आणि आता 5-1 मिनिटाने आम्ही हा नैवेद्य खायला बसणार आहोत. तर कशी वाटली पूजा? आणि आज बऱ्याच सेवा झाल्या, कुंकुमार्चन सेवा झाली, कुंचम सेवा झाली, तारक मंत्राचं पाणीसुद्धा मंतरलेलं आहे. तर अशा प्रकारे छान खूप घरात प्रसन्न वाटतं. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत काळजी घ्या, सेफ रहा अँड तर बाय रोजच्या बाय. सवयीप्रमाणे रात्री झोपण्यापूर्वी छान किचनमध्ये गॅसची मी पूजा करते आणि छान असा तुपाचा दिवा प्रज्वलित करते, जेणेकरून किचनमध्ये सुद्धा दिवसभर जो अग्नी प्रज्वलित होतो तर त्या अग्नीला साक्षी मानूनच त्या किचनची मी पूजा करते.